नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम हा जो डिसीज आहे, त्याच्याने जो काही HIV जो काही डिसीज होतो, त्याचा ॲनिमल मॉडेल आपण डिस्कस करणार आहोत. तर जे ॲनिमल्स आहेत त्याचा कसा वापर केला जातो, जेणेकरून याच्यावरती जे काही पोटेन्शियल थेरपीज वगैरे असेल किंवा याच्या अगेन्स्ट ट्रीटमेंट कसे करता येईल, तर ते पूर्णपणे आपण स्टडी करणार आहोत. तर जर आपण इंट्रोडक्शन जर पाहिलं तर सिमिनन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा इन्फेक्शन कॉज करतो मॉस्क्यूजमध्ये. आणि हे जे काही SIV हे जे काही मॉडेल आहे ते क्लोजेस्ट मॉडेल मानलं जातं, जेणेकरून जे काही एड्सचं प्रोग्रेशन असेल, म्हणजे त्याचं पूर्णपणे लाईफ सायकल असेल, तो कसा ग्रोथ होतो, त्याच्यामुळे कोणत्या सिम्पटम्स होतात आणि त्याच्यामुळे कोणत्या प्रमाणामध्ये बॉडीवरती परिणाम होतो, तसंच त्याच्यावरती पोटेन्शियल वॅक्सिन असेल किंवा ट्रीटमेंट असेल, ती सुद्धा आपण त्याच्यावरती ट्रायल करू शकतो. तर मग जे काही सायंटिस्ट असतात ते काय करतात, जो HIV सारखा जो SIV हा जो काही इन्फेक्शन असेल ते ॲनिमलमध्ये इन्सर्ट करतात आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे काही वॅक्सिन वगैरे असतील किंवा ट्रीटमेंट वगैरे ट्राय केले जातात. तर आता आपण त्याचे जे काही SIV आहे ते HIV सारखं कसं आहे ते आता आपण बघूयात. तर 3 मेन जे काही कंपोनंट किंवा फॅक्टर आहे त्याच्यामुळे जे काही SIV ॲज अ HIV मॉडेल म्हणून आपण वापरू शकतो. द सिमिलॅरिटी टू HIV. द HIV शेअर द सिमिलॅरिटी विथ HIV इन इट्स जेनेटिक मेकअप, टार्गेट सेल CD4+ T सेल अँड ॲबिलिटी टू कॉज द इम्युनो सिस्टीम डिक्लाइन. आणि हा जो SIV आहे त्याच्यामध्ये सिमिलर जेनेटिक मेकअप आपल्याला पाहायला मिळतं HIV सारखं, जेणेकरून ते टार्गेटेड सेलवरती अटॅक करतात आणि याच्यामुळे इम्युनो सिस्टीम हे डिक्लाइन व्हायला किंवा त्याची जी काही ॲबिलिटी आहे ती कमी व्हायला मदत होत असते. त्यामुळं जे SIV मॉडेल आहे ते वापरलं जातं. डिसीज प्रोग्रेशन. द SIV इन्फेक्शन इन द मॉस्क्यू लीड्स टू द ग्रॅज्युअल डिप्लेशन ऑफ अ CD+ T सेल मिमिकिंग द एड्स इन अ ह्युमन. आणि हे जे काही डिसीज प्रोग्रेशन असेल, तसंच जो काही CD4T सेल हा जो काही आहे त्याच्याच डिप्लेशन झाल्यामुळे त्याच्यामुळे जे काही ह्युमन्समध्ये जे काही एड्स वगैरे होतं त्याचाच मिमिक करून हे जे काही SIV आहे ते वापरलं जातं, जेणेकरून जो HIV पुढे जाऊन डिसीज होणार आहे तर मग त्याच्या अगेन्स्ट आपण पोटेन्शियल थेरपीज वगैरे वापरू शकू. तसंच तिसरं मेन पॉईंट आहे व्हायरस ॲडॅप्टेशन. द सर्टन स्ट्रेन ऑफ SIV like a SIV MAC239 adapted to rhesus mosquito can cause the AIDS-like symptom. आणि हा जो काही जो स्ट्रेन आहे SIVचा तर त्याच्यामुळे त्याला रेझिस मॉस्क्यूसुद्धा म्हटलं जातं. त्याचं ॲडॅप्टेशन त्याच्यामध्ये होतं रेझिस मॉस्क्यूचं आणि तो एड्स लाईक अ सिम्पटम कॉज करत असतो. तर हे जे काही 3 मेन जे काही पार्ट आहे किंवा फॅक्ट आहे त्याच्यामुळे जे काही SIV मॉडेल हे वापरलं जातं एड्ससाठी. तर आता त्याचे 2 टाईप्स पडतात, रेझिस मॉस्क्यू आणि पिगटेल मॉस्क्यू. तर पहिलं जे काय आहे ते मोस्टली वापरलं जातं, जे काही स्पेसेस वगैरे असेल त्याच्यामध्ये वापरलं जातं, जेणेकरून हे का बरं वापरलं जातं, त्याची काय जी इम्युनो सिस्टीम असतील किंवा ससेप्टिबिलिटी आहे SIV इन्फेक्शन ते खूप इन्क्रीज आहे आणि वेल कॅरेक्टराईज असल्यामुळे त्यामुळे एड्सच्या रिसर्चसाठी हे जे काही रेझिस मॉस्क्यू जे काही मॉडेल आहे ते वापरलं जातं. तर दुसरं आहे पेगटेल मॉस्क्यू. हे अनादर मॉस्क्यू आहे, पण हे जास्त करून वापरलं जात नाही. पण जे काही मेनली जे काही जास्त प्रमाणात जे काही मॉडेल किंवा जे काही टाईप्स वापरला जातो SIV जे काही मॉडेलचा तो आहे रेझिस मॉस्क्यू. तर आता याचे लिमिटेशन काय आहे ह्या मॉडेलचे, तर स्पेसिस डिफरन्स. द डिस्प्यूट द सिमिलॅरिटी SIV इन्फेक्शन इन द मॉस्क्यू डझंट एंटायरली रिप्लिकेट द कोर्स ऑफ HIV इन्फेक्शन इन ह्युमन. आणि जे इन्फेक्शन जे HIVचं ह्युमनमध्ये होतं आहे त्याचं पूर्णपणे रेप्लिकेट हे करू शकत नाही SIV इन्फेक्शन हे जे SIV मॉडेल आहे, कारण की आपल्या बॉडीमध्ये जे काही जीन्स वगैरे असतात ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो, पण त्याची जी काही आपली बॉडीची जी काही टेम्परेचर मेंटेनन्स असेल ते सुद्धा आपण मेंटेन करू शकतो. पण काही काळानुसार नंतर त्याच्यामध्ये बदल घडून येतात आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यामुळे ते जे काही HIV असतं ते म्युटेड होतात असतं. तर मग जे काही रेझिस जो SIV इन्फेक्शन किंवा मॉस्क्यू आपण वापरतो आहे त्याच्यामध्ये हे सगळं मेंटेन करणं खूप अवघड होतं आणि त्याच्यामध्ये जे काही रेप्लिकेशन वगैरे असेल ते खूप प्रमाणामध्ये करावं लागतं. त्यामुळे जे काही HIV इन्फेक्शन आहे ह्युमनमध्ये ते थोडं डिफरंट असतं SIV इन्फेक्शनपेक्षा. म्हणून तर मग याच्यामुळे लिमिटेशन पण येऊ शकतात त्याच्यावरती. जर आपण त्याच्यावरती थेरपीज शोधून काढतो आहे तर त्याच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि पोटेन्शियल थेरपीज किंवा वॅक्सिन आपण
जास्त ती इफेक्टिव्ह HIV अगेन्स्ट ह्युमनमध्ये वापरू शकत नाही. त्याच्यामुळे ॲक्यूट वर्सेस क्रोनिक द HIV इन्फेक्शन इन द मॉस्क्यू ऑफन द प्रोग्रेस मोर ॲक्युरेटली दॅन द HIV इन्फेक्शन इन द ह्युमन. आणि हे जे काही HIV इन्फेक्शन आहे ह्युमनमध्ये ते ॲक्युटली असतं त्यामुळे, आणि याचं जे काही HIV इन्फेक्शन आहे ते खूप छोट्या प्रमाणात होतं. त्यामुळे जे काही याचं मोठं लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि कॉस्ट आणि इथिक्स जर आपण पाहिलं तर जास्त प्रमाणामध्ये जे काही इथिकल इश्यू वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात. ते एक्सपेन्सिव्ह पण आहेत. आणि जे काही ॲनिमल वेलफेअरचं जे काही आधी कन्सल्टंट घ्यावं लागतं, त्याच्यानंतरच या ॲनिमलवरती टेस्टिंग वगैरे केली जाते. तसंच आपण जर पाहिलं तर याच्यामुळे जे आपण पाहिलं की त्याचे भरपूर लिमिटेशन पण आहे HIV मॉडेलचे, सिमिनन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, जेणेकरून आपण त्याच्यावरती पोटेन्शियल थेरपीज वगैरे काढतो HIVचे. पण आपण अल्टरनेटिव्हसुद्धा वापरू शकतो SIVला. तर दुसरं आहे त्याचं पहिलं जे काय आहे ते इम्युनाइज माईस, म्हणजे हा माईस काय जेनेटिक इंजिनियर थ्रू त्याची इम्युनो सिस्टीमसारखं त्याचं पूर्णपणे इंजिनियर केलं जातं. आणि त्याच्यामध्ये ह्युमन HIV इन्फेक्शन हे इंजेक्ट केलं जातं आणि काही लिमिटेशन थ्रू त्याचं रेप्लिकेटिंग केलं जातं आणि त्याचा डिसीज कॉज केला जातो. आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे काही पोटेन्शियल थेरपीज आहेत त्या पूर्णपणे डिस्कस केल्या जातात आणि त्याच्यावर स्टडी केला जातो. तर दुसरा आहे सिमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तर हा एक चिमेरिक वाईज कंबायनिंग आहे. याच्यामध्ये HIVचं पण आणि SIVचं इलिमेंट टाकले जातात. आणि हे सम रेसेस ऑफ अ ब्रीज आहे, जे काही SIVमध्ये इन्फेक्शनमध्ये आणि तसंच HIV इन्फेक्शन इन ह्युमनमध्ये याचा जो काही गॅप आहे तो पूर्णपणे भरण्याचं काम जो काय आहे तर हे SIV जे काही आहे ते करत असतं. जेणेकरून HIV इन्फेक्शन हे इफेक्टिव्ह होत नाही. तर त्यामुळे HIV इन्फेक्शन जे काय आहे ह्युमन्समध्ये त्याच्यावर आपण पोटेन्शियल थेरपी काढू शकत नाही. पण जर आपण त्याच्या SIVच्या अपार्ट जर आपण SIV हे जे काही वापरलं सिमेन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, तर त्याच्यामधला जो काही गॅप वगैरे असेल किंवा त्याच्यातली जी काही पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकेल, जेणेकरून जे काही HIVच्या अगेन्स्ट आपण एक पोटेन्शियल थेरपीज किंवा ट्रीटमेंट आपण शोधू शकू. तर या व्हिडिओमध्ये आपण एड्सचे जे काही ॲनिमल मॉडेल आहे तसं त्याचे टाईप्स वगैरे बघितले. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही मॉस्क्यू असेल ते आपण पाहिलं, त्याचे लिमिटेशन, अल्टरनेटिव्ह आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.